अधिकारी आहे। ते भक्त देवाला आवडतात जे देवाला मन अर्पण करतात, ते भक्त देवाला आवडतात जे बुद्धी आणि चित्त अर्पण करतात, ते भक्त देवाला आवडतात अंतःकरणापासून जे परमार्थ करतात, अंतःकरणापासून जे परमार्थ करतात, बरं का। आणि म्हणून आमच्याकडून त्याग घडला पाहिजे, आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की भगवंत देव जे काही करतात ते आमच्यासाठी चांगलं करतात, चांगल्या प्रकारे आम्हाला सगळं अगदी आमची व्यवस्था भगवंत करत असतो, बरं का। ज्याप्रमाणे आईला सर्व प्रकारची सर्व बाळ मुलं आवडत असतात, त्याप्रमाणे भगवंताला सुद्धा सगळी जीव आवडत असतात, सगळी माणसं आवडत असतात। फक्त आम्ही काय केलं पाहिजे, पुन्हा एकदा सांगतो, जन्माला घालताना भगवंताने सर्वांना सारखं आणि स्वच्छ मनाचं आणि स्वच्छ स्थितीचं जन्माला घातलेले। तिथे मळ नाहीये, द्वेष नाही, तिरस्कार नाही, मत्सर नाही, अभिमान नाही, अहंकार नाही। लहान बाळाकडे बघा काय आहे, असं येते, बरं का। तिथे कुठल्या प्रकारचा दोष नाही माऊली। दोष येतो तो कुडीवाडी आणि कुबुद्धीवाडी। जसं आम्ही वयाने वाढतोय ना तसं आमच्याकडे दोष येत असतो, तसा आमच्याकडे दोष येत असतो, तसा आमच्याकडे दोष निर्माण होत असतो, बरं का। आणि म्हणून आमचं संघ, आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय, आम्ही कुठल्या जागेवर बसतोय, नव्हे नव्हे आम्ही कुठलं अन्न ग्रहण करतोय, या सगळ्या गोष्टीतून आमच्या शरीरामध्ये विचार प्रवेश करत असतात, पाहण्यातून विचार प्रवेश करतात माऊली। म्हणून दृष्टीला माळ घाला, ऐकण्यातून नको ते विचार प्रवेश करत असतात, म्हणून कानांना श्रवण इंद्रियांना सुद्धा माळ घाला, बरं का। मुखातून नको ते बोललं पाप घडतंय, आंधे का बेटा अंधा, काय झालं शेवटी, महाभारत घडला, कशातून। आता मला सांगा, कैकेयीने आपल्या पतीचं ऐकावं की दासीचं, काय, राजा दशरथाचं ऐकावं का मंथरेचं ऐकावं कैकेयीने। मंथरा कोण आहे, दासी, सेवा करणारी। राजा दशरथ समजवित आहेत, सगळी तयारी झालेली आहे, सगळी आयती केलेली आहे, रांगोळीचे सडे काढलेले, पताका लावलेले आहेत, राज्याभिषेकाची सर्व तयारी केलेली आहे, आणि तुझ्या मनात हा काय विचार आला, ऐकलंय कोणाचं, मंथरेचं, दासीचं। चांगले जरा डोळे पण आणि कान पण उघडे ठेवून ऐका, बरं का। जो पुरुष आपल्या आई वडिलांच्या वचनावर विश्वास ठेवतो, जो मुलगा, त्याचं जीवन यशस्वी होत असतंय। आणि जो पती आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असतो तो संसारात सुद्धा यशस्वी होत असतो। जी महिला आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत असते ती आपल्या संसारामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असते। आपण दास्यांचं ऐकायचं नाही, आपण सेवकांचं ऐकायचं नाही, आपण आपल्या पतीचं ऐकायचंय। आपला विश्वास आपल्या पतीवर जास्त पाहिजे का आजूबाजूच्या बाया येतात कानावर काही पण टाकतात त्यांच्यावर विश्वास जास्त पाहिजे। ज्या बाईने 25-30 वर्ष सांभाळलेला, लहानाचा मोठा केलेला, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला मुलगा आपल्याला दिला आपला पती म्हणून, समजतंय ना, काय त्याग असेल। अभिमान दाखवतोय आपण, माझा नवरा आहे, अरे पण पहिले तिचा मुलगा आहे ना ताई, पहिले मुलगा तिचा आहे ना, नवरा तुझा नंतर झाला, तिने दिला म्हणून, तिने सांभाळला म्हणून, तिने संगोपन केलं म्हणून। आपण त्या सासूचं ऐकावं का शेजारणीचं ऐकावं। पुन्हा सांगू का, सासू सासऱ्यांचंच ऐकून जी सून नम्रतेने कार्य करते ना, जे वाट्याला येईल ती कर्म प्रामाणिकपणे करते ना, ते घर यशस्वीरित्या चालत असतंय। आणि शेजाऱ्यांचं ऐकून जे, आता सगळे शेजारी तसे नसतात पण बरेचसे तसेच असतात असं म्हणायला हरकत नाही। अहो जीवनाचं रहस्य आहे, त्याग करा, त्यागाशिवाय परमार्थ नाही। जर आम्हाला एका पतीची व्हायचे तर पत्नीला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागते। आम्हाला जर देवाचं दास, आम्हाला जर देवाचं भक्त साधक म्हणून जर कार्य करायचं आहे तर आम्ही वाईट गुणांचा त्याग केलाच पाहिजे, आम्ही वाईट विचारांचा त्याग केलाच पाहिजे, आम्ही वाईट संघाचा त्याग केलाच पाहिजे।
लोखंड गंजलेलं का नाही असे ना, त्याने फक्त परिसाच्या संपर्कात यावं, सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. काय पुन्हा एकदा सांगतो, गंजलेलं असलं तरी चालेल, पण लोखंड होऊनच परिसाला स्पर्श करा. पितळ होऊन जर कराल तर काही फायदा होणार नाही. कॉपर तांबा होऊन जर कराल तर काही फायदा होणार नाही. चकाकी असलेलं स्टेनलेस स्टील म्हणून जर तुम्ही स्पर्श कराल तर काही फायदा होणार नाही. जसे आहात तसे संतांना शरण जा. शरण गेल्याबरोबर तुमच्यामध्ये परिवर्तन होईल, बदल होईल. पण संतांना शरण जाण्याच्या आधी पहिला आपला अभिमानाचा त्याग केला पाहिजे, अहंकाराचा त्याग केला पाहिजे. आपलं पांडित्य बाजूला ठेवा दादा, आपला अभ्यास, आपलं पाठांतर, आपलं वाचन बाजूला ठेवा, बाजूला ठेवा आपला अभ्यास आणि नम्रतेने संतांना शरण जा. ज्या वेळेला आम्ही संतांना शरण जात असतो ना, त्याच वेळेला आमच्यामध्ये परिवर्तन होत असतंय, त्याच वेळेला आमच्यामध्ये बदल होत असतो माऊली, त्याच वेळेला बदल होत असतो. बरं का? आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर प्रत्येकाला प्रामाणिकपणे असं वाटतं की देवपूजा माझ्याकडून घडावी, देवाची सेवा माझ्याकडून घडावी. प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटत असते. बरोबर आहे की नाही? आणि झालंच पाहिजे ते. आपल्याला आपला जर मरणोत्तरचा प्रवास व्यवस्थित व्हावा असं वाटत असेल तर आम्ही पुण्यकर्मच केली पाहिजे. पापकर्मच जर केली तर तुमचा मरणोत्तरचा प्रवास पण यशस्वी नाही होणार, यशस्वीरित्या पार करता येणार नाही. बरं का? मला सांगा, प्रत्येकाला वाटतंय की नाही, देवपूजा करणाऱ्यांनाही आणि न करणाऱ्यांनाही वाटतंय मेल्यानंतर मला चांगली जागा मिळावी. वाटतंय की नाही? जे देवपूजा करतात त्यांनाही वाटतंय आणि जे काहीच करत नाही त्यांनाही वाटतंय मला मेल्यानंतर चांगली जागा मिळावी. ज्याला प्रामाणिकपणे वाटत असेल ना, मरणोत्तरचा प्रवास माझा व्यवस्थित व्हावा, मेल्यानंतर मला चांगली जागा मिळावी, ज्याला वाटत असेल ना, त्यांनी आता जिवंतपणी चांगल्या जागेवर बसा. काय ज्या जागेवर तुम्ही बसताय ना माऊली, ते दोष तुम्हाला स्पर्श करत असतात. देवपूजा अतिशय सोपी आहे, अतिशय सोपी आहे माऊली देवपूजा. तुम्ही आता जे वागताय ना, आता जे जगताय ना, ते तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असते. जे दान धर्म तुम्ही आता करताय ना, त्याची पुण्याई तुम्हाला नंतरही मिळत असते. आता तर मिळतेच मिळते, पण नंतरही मिळत असते. बरं का? आता जर तुम्हाला या बोरगाव मधून किंवा कोलठण मधून जर मुरबाडला जायचं असेल तर घरातून निघतानाच तुमच्या बरोबर पिशवी बरोबर असते की नाही? पिशवी बरोबर असते की नाही? पर्स असते. त्याच्यामध्ये पर्समध्ये काय असतात बरं? पैसे असतात. पैसे असतील तर तुम्ही घर सोडता, नाही तर नाही. पैसे असतील तर तुम्ही घर सोडता, नाही तर नाही ना. तसं आम्हाला ह्या जगाचा निरोप घेताना सुद्धा आमच्या बरोबर दोन पैकी एक गाठोड असणार आहे. एकतर पापाचा किंवा पुण्याचा. दोन्ही पैकी एक गाठोडा असेल. जे तुम्ही गोळा कराल ते काय, आता जे तुम्ही गोळा कराल ना, आता जे तुम्ही साठवाल ना जिवंतपणी, ते मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर असणार आहे. बरं का? धर्म करा, कर्म करा. ती कर्म आणि तो धर्मच तुम्हाला मरणोत्तर साथ देणार आहे माऊली. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये ना मुलगा ना मुलगी, ना आई वडील, ना शेजारी, ना नातेवाईक, ना आप्तेष्ट, ना मित्र, ना समाज, ना कुटुंब, कोणीही नाही माऊली. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुम्हा आम्हाला जे साथ देणार आहे तो आयुष्यभर केलेली कर्म आणि आयुष्यभर केलेला धर्म. धर्म दान करायचंय ना आपल्याला. बरं का? जिथे गरज आहे, जिथे आवश्यकता आहे, तिथे दान करा, तिथे दान करा. बघा, आज खऱ्या अर्थानं आम्ही दान करायची गरज आहे कुठे? ज्या मुलांनी आई वडिलांना सांभाळलं नाही, आई वडिलांनी मुलांना सांभाळलं, त्यांना काय हवं काय नको ते बघितलं, मोठं केलं, किती मोठं केलं, उच्च शिक्षित केलं. पण ज्या आई वडिलांना मुलांनी सांभाळलं नाही, वृद्धाश्रमात नेऊन ठेवले, खऱ्या अर्थानं आम्हाला दान करायची गरज आहे तिथे. ऐकताय ना? बऱ्याचशा ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी असलेल्या त्या वृद्धांची काळजी घेतली जाते, त्याप्रमाणे त्यांना काय हवं काय नको ते बघितलं जातंय माऊली. पण आमचं एक कर्तव्य आहे माऊली, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरी एखादा वाढदिवस 20-25 हजार रुपये खर्च करून जेव्हा तो साजरा करताय, ऐका, तुम्ही कमावलेले पैसे कुठे वापरायचा अधिकार तुमचा आहे. पण संत आम्हाला काय सांगतायत की तो पैसा जर तुमचा सदुपयोगी लागावा तर दान काय करा?
20-25 हजार जर तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, मुलांच्या वाढदिवसानिमित्त किंवा एखाद्या सणाच्या निमित्तानं तुम्ही घरी खर्च करताय की नाही, फक्त 5-10 हजाराचं काहीतरी साहित्य घ्या, काहीतरी अन्न घ्या आणि त्या वृद्धाश्रमात जा, एखाद्या त्या आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघितला ना, तो आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर पुरल्याशिवाय राहणार नाही मौली. तो आनंद तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला आपण आपली मुलं घेऊन त्या वृद्धाश्रमात जातो ना, ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी वृद्धाश्रमात प्रवेश करतोय ना, त्यावेळेला आपल्याकडे बघितल्यानंतर त्या वृद्धांना त्यांच्या मुलं आल्याची जाणीव निर्माण होते. आपली मुलं घेऊन जर लहान लहान त्या ठिकाणी गेलो ना, तर त्यांच्यातील त्यांची नातवंड पाहत असतात बाबा, त्यांची पतवंड पाहत असतात त्या ठिकाणी, आणि तो आनंद त्यांचा द्विगुणित झालेला असतो, अवर्णनीय झालेला असतो. तो आनंद आपण शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद त्या वृद्धांना झालेला असतो. खऱ्या अर्थानं आम्हाला दान करायची गरज आहे वृद्धाश्रमामध्ये. दुसरं, ज्या मुलांना आई वडील सोडून गेले लहानपणीच, ज्या मुलांना आधार नाही आहे, त्या निराधार आश्रमामध्ये जा, त्या अनाथ आश्रमामध्ये जा. आणि ज्या वेळेला तुम्ही जाताय ना, काही त्यांना मोठं न्यायची, अगदी त्यांना काही खूप तुमच्याकडून काही अपेक्षा नसतात माऊली, पण ज्या वेळेला तुम्ही त्यांना चॉकलेट घेऊन जाताय ना, बिस्किटचे पुडे घेऊन जाताय ना, काहीतरी त्यांना अन्न घेऊन जाताय ना, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, बघा ना आनंद त्यांचा. बरं का, खेड्यापाड्यामध्ये अशा कितीतरी शाळा आहेत. आज दुर्दैव एवढंच आहे, ज्या शाळेमध्ये आम्ही शिकून मोठे झालोय ना, त्या शाळा शेवटचा श्वास घेत आहेत. खरं आहे की खोटं आहे सरजी? का? इथे बसलेले कितीतरी मोठे आहेत, सर या ठिकाणी आहेत, आपण पण अनेक माणसं असाल, शिकलेली, सुशिक्षित, चांगल्या प्रकारे अधिकारी म्हणून कार्य करत असाल, पण आज ज्या शाळेत आम्ही शिकलो त्या शाळेची अवस्था काय आहे? खरी दान करायची गरज कुठे आहे? आम्ही खरा धर्म कशाला म्हणतात, खरी देवपूजा कशाला म्हणतात? कितीतरी आदिवासी पाडे असे आहेत की त्या ठिकाणी कमी मुलं असतात, हो बाबा, जास्त नाही, 25, 30, 50. त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ज्या वेळेला 5-6 हजाराच्या वह्या, पुस्तकं घेऊन जाताय, पेटी, कंपास पेटी, पेन्सिल, पेन घेऊन जाताय, त्या शाळेमध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रवेश करताय ना, ह्या शैक्षणिक साहित्य घेऊन, त्यावेळेला त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा कसा असतो. अहो, सणाचा दिवस असतो त्यांच्यासाठी. नुसती कंपास पेटी त्यांच्या हातात दिलं ना, त्याला किती मोठं दिल्याचं भाग्य, किती मोठं दिल्याचा आनंद त्याला प्राप्त होतोय बघा. आणि काय लागतंय हो त्यांच्यासाठी? मी स्वतः बघितलेली अशी काही आदिवासी पाड्यातली मुलं आहेत, त्यांनी जुन्या वह्या काढाव्यात, त्यांची पानं फाडावी, ती पानं एकत्र करावी, त्याला दाभणाने टाके घालावे, आणि त्या वह्या वापरणारी मुलं मी बघितलेली आहेत. त्यांच्या हातात जर तुम्ही नवीन वही दिली तर त्या नवीन वहीचा सुगंध जो असेल ना दादा, तो आनंद वेगळा असेल, तो आशीर्वाद वेगळ्या प्रकारचा असेल. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला दान धर्म करायची गरज आहे. आपण ज्या वेळेला आपल्या नात्यातला एखादा माणूस आजारी असेल, त्याला पाहायला जातो. केव्हा पाहायला जातो बरं, प्रामाणिकपणे सांगा? जेव्हा तो खाता पिता असेल तेव्हा नाही जातो का? आपण नेलेले 1 किलो सफरचंद बसल्या बसल्या तो खाईल, अशा वेळेला जातो. जेव्हा आपल्याला माहिती होतंय आता खाय प्यायचा टाकलाय बरं का, आता माणसा ओळखत नाही बरं का, खरं आहे की खोटं आहे, तेव्हा जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये असतो ना, तेव्हा आमच्या सफरचंदाच्या पिशव्या, संत्र्याच्या पिशव्या, नाही अजून काय 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 अशा खोचलेल्या असतात तिथे. बरं, आम्ही नेण्याच्या आधी तिथे ढीक पडलेला असतो. खरं आहे की खोटं आहे? ऐका जरा व्यवस्थित. कित्येक आमच्याच आजूबाजूच्या, आमच्याच समाजातली, अशी काही आमच्याच नात्यातली मित्रमंडळी अशी असतात बाबा, की एखादा जर आजारी माणूस त्यांच्या घरामध्ये झाला, एखादा माणूस जर त्यांच्या घरात आजारी झाला, तर त्याच्यावर उपचार करता 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 हैराणी होत असते. त्यांच्याकडे काहीही उरत नाही. नातेवाईकांकडून घेतात, मित्रांकडून घेतात. का तर आमचा असलेला बाबा किंवा आई, आमचा असलेला दादा किंवा ताई, त्यांना बरं वाटावं आणि घरी यावं, यासाठी ते सर्वोपरी प्रयत्न करत असतात. अशा वेळी तुम्ही दिलेले 500 सुद्धा, ऐका,
अशा वेळी तुम्ही दिलेले 500 रुपये सुद्धा त्यांना 5,000च्या बरोबर असतात. दिवसाला किती माणसं जात असतील त्या पेशंटला पाहायला? अंदाज आपण 30च पकडू, जास्त नाही. 30 पेक्षा जास्त जात असतील, आपण 30च पकडू. 30 माणसांनी नाही जास्त 200 जरी दिले तरी किती झाले? 6,000 होतात का? ते 6,000 म्हणजे त्या दिवसाची त्या रुग्णाची बऱ्यापैकी फी निघून गेली. 200 म्हणजे आपल्यासाठी काहीच नाही रे, काहीच नाही. सहज कुठेतरी बसलो तर 200 जातात. पण ज्या वेळेला पाहिजे ना त्या वेळेला आम्ही मदत करत नाही. मला सांगा, खरं तर आम्ही जेवढ्या आवडीने आणि जेवढा उत्स्फूर्तपणे आहेर करतो की नाही? आहेर कशाला म्हणतात बरं? कुठे केला जातो? लग्नाच्या वेळी केला जातो, त्याला काय म्हणतात? आहेर. तुम्ही काय आणि मी काय? मुलांची लग्न करताना आपल्या परिस्थितीप्रमाणे करत असतो. आधी नियोजन करतो, आधी तशी आपली परिस्थिती असेल, आपल्याकडे पैसा अडका असेल तर आपण त्यासाठी ते सगळी तयारी करत असतो. बरोबर आहे की नाही? मी म्हणणार नाही की तुम्ही आहेर करू नका, करा. आता करत असेल त्यापेक्षा डबल करा. पण खऱ्या अर्थानं आम्हाला मदतीची गरज आहे, दुखवटा गोळा करायची. तुमच्यावर काय नाही, माझ्यावर काय दादा, दुःखद घटना कधी सांगून येत नाही. आज दादांची आई निघून गेली, 2 वर्षापूर्वी बाबा निघून गेले. उद्या आमच्यावरही एखादी दुःखद घटना घडू शकते, आमच्या कुटुंबात, आमच्या परिवारात, माझ्या भोवती सुद्धा एखादी दुःखद घटना घडू शकते. दुःखद घटना ज्या काही घडतात, दुःखद प्रसंग जे काही येतात ते सांगून येत नाही. पण अशा वेळी आम्ही खऱ्या अर्थानं जे काही असेल ते दुखवटा त्या ठिकाणी जमा करायला पाहिजे. आणि दुखवटा जमा करत असताना परतफेडीची अपेक्षा करू नका, हे महत्वाचं आहे. आहेराची तुम्ही करताय ठीक आहे, पण दुःखाच्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी मदत करत असाल ना, अरे 100 रुपये माणूस असं सहज बोलता चालता घालवतो रे. पोरांना खायला देतो, हल्ली खाऊ खायला 100 रुपये देतोय. जर आमच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं जर 400-500 माणसं जर एकत्र येत असतील, 100-100च पकडा ना. कुठे गेला आकडा दादा? आम्ही फक्त 100चा विचार करतोय, पण 100 गुणिले 400 करा ना. गरज अशा ठिकाणी आम्हाला दान धर्म करायची. पण त्या ठिकाणी आम्ही विचार काय करतो? परतफेड करायला परत 100 द्यायला त्यांच्या घरी का जायला, कसा काय जायला भेटल? अरे कसला विचार करताय तुम्ही? इतर वेळेला तुम्ही एखाद्या मित्राच्या बरोबर गेले तर 200-400 रुपयाचा त्याच्याकडून सहज खाता, परतफेडीचा विचार करता का? मग ज्या वेळेला जिथे आम्हाला गरज आहे तिथे दुखवटा जमा केल्यानंतर जर तुम्ही परतफेडीचा विचार करत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येते असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थानं आम्हाला दान धर्म करायची गरज आहे. ज्याच्या पायाला चप्पल नाही त्याच्या पायाला चप्पल द्या, ज्याच्या डोक्यावर छत्री नाही त्याला छत्री द्या, ज्याला वस्त्राची गरज आहे त्या ठिकाणी वस्त्र द्या माऊली, त्यांना कपडे द्या. आनंद होईल त्यांना माऊली, आनंद होईल. खऱ्या अर्थानं अशा प्रकारे जर आम्ही दान धर्म केलं तर त्याचा पुण्य आम्हाला लाभला जातो. तुम्ही ज्या वेळेला तीर्थक्षेत्राला जाता ना त्यावेळेला प्रवेश केल्यापासून तर देवापर्यंत बऱ्याच हांड्या असतात. मला ते बोलायचं नाही, तुम्ही टाका नका टाकू तो विषय माझा नाही किंवा तो अभ्यासही माझा नाही. पण बाजूलाच असलेल्या एखाद्या कचरा उचलणारा दादा, एखादी पोछा मारणारी ताई, स्वच्छता करणारा, झाडू मारणारा दादा, त्याच्या खिशात जर तुम्ही 20-25 रुपये 50 रुपये जर टाकलेत ना तर डायरेक्ट पांडुरंग परमात्म्याच्या हातात दान दिल्याचं पुण्य तुम्हाला लागेल. पण तिथे आमची बुद्धी काम करत नाही, करते उलट झाडू मारता मारता आम्हाला जर ती झाडू लागली तर त्याच्यावर रोखतो आम्ही. काय समजतंय का नाही समजतंय? अरे देव कळला का दादा तुला? सेवा करणारा देव आहे त्या ठिकाणी चालता बोलता. आणि कधीतरी जर तुम्ही तीर्थक्षेत्री देवाच्या दर्शनाला गेला, तुम्ही करोडपती असाल ऐका, पण रांगेत दर्शन होत असेल तरच जा. 100-500 खिशात टाकून कोणाच्या तरी दर्शन घेऊ नका, कारण चोर वाटा मूर्तीपर्यंत पोहोचवितात, देवापर्यंत नाही. तुम्हाला जर देवापर्यंत जायचं असेल, तुम्हाला जर देव दर्शनच घ्यायचं असेल तर शिस्तीत जा, रांगेत जा, श्रद्धेने जा, निष्ठेने जा, विश्वासाने आणि भावाने जा, सद्भावाने जा. देवाचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही माऊली, देवाचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी चालत्या बोलत्या देवांच्या सेवेचा आम्ही विचार करू ना, बघा हा जो तुकोबांनी दान धर्म करायचं जे सांगितलंय तेच तुम्हाला सांगतो. तुकोबांना जी आवडणारी भक्ती आहे तीच तुम्हाला सांगतो. माऊलींना आवडणारी जी भक्ती आहे, माऊलींना आवडणारी जी देवपूजा आहे तीच तुम्हाला देवपूजा सांगतो. ज्या दिवशी आमच्या घरातले चालते बोलते देव आमच्या जगण्या वागण्याने संतुष्ट होतात ना दादा,
त्या दिवशी मंदिरातले देव सुद्धा आमच्यावर कृपा करतात, तीर्थक्षेत्री असलेले देव सुद्धा आमच्यावर कृपा करतात दादा. पण तुमच्या जगण्या वागण्याने जर घरातल्या चालत्या बोलत्या देवांच्या डोळ्यात जर अश्रू येत असतील, त्यांना जर दुःख होत असेल ना, तर कुठलाच देव तुमच्या आतुरतेने वाट पाहणार नाही आणि कुठलाच देव तुम्ही केलेली पूजा सुद्धा स्वीकारू शकत नाही. कुठलाच देव तुमच्यावर कृपा करू शकत नाही. आणि म्हणून देवपूजा जर करायची आम्हाला, बरं का, देवपूजा आमच्याकडून घडावी असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड तुकोबांनी सांगितलेला परमार्थ आम्ही केला पाहिजे, माऊलींनी सांगितलेला परमार्थ आम्ही केला पाहिजे. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई यांचा विचार आम्ही करून आमच्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. माऊली, खरं सांगतो तुम्हाला, संतांचा विचार करून जर आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली ना, एक पाऊल पण आपला वाकडा पडणार नाही. बरं का? आपला विषय होता, आता जे तुम्ही दान धर्म करताना ते मरणोत्तर तुम्हाला प्राप्त होत आहे, त्याचं सहाय्य तुम्हाला होत असतंय. मग आता धर्माची व्याख्या अतिशय सोपी सांगितली साने गुरुजींनी. काय म्हणतात? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पा.